सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हेची वर देई संचरो निराही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. जय जय राम कृष्ण हरी. ब्रह्मपुरीच्या चातुर्मास उत्सव समितीने श्री तुकाराम महाराजांच्या गाथेच्या वाचनाचा संकल्प सोडला. आज त्याचे 31वे पुष्प गुंफताना प्रास्ताविक आणि परिचयाच्या जबाबदारीचे भाग्य मला लाभले आहे हे माझे सुकृत समजतो. प्रस्तावना किंवा प्रास्ताविक या शब्दांचा अर्थ सर्वजण जाणतात, पण एक औपचारिकपणा म्हणून त्याकडे पाहिले जाते. सामाजिक जीवनात आपण काही प्रथा निश्चितच पाळत असलो तरी त्या प्रथांच्या महत्त्वाचा विचार आपण करीत नाही. एखादे कार्य किंवा संकल्प पार पाडताना जेव्हा लोकसहभाग लाभतो तेव्हा कार्यक्रमाचा विषय माहीत असो अथवा नसो, त्या विषयाची एकूण मानसिकता निर्माण झालेली नसते. जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगवेगळे विचार असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्या विषयाचा प्रभाव संस्कारित करण्याचे कार्य प्रास्ताविक करीत असते. भरधाव चालणारी रेल्वे स्टेशनवर येण्यापूर्वी आपला ट्रॅक बदलून मंदगतीने प्लॅटफॉर्मवर रुजू होते. भाविकांच्या विचारांच्या गाडीत ट्रॅक बदलून त्यांना विषयाच्या स्थानकावर आणण्याचे कार्य प्रास्ताविक करीत असते. आज आपण ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समितीच्या 31व्या पुष्पामध्ये हरिभक्त परायण आदरणीय डॉक्टर सुनील नारायणराव लुले यांचे प्रबोधन आणि दृष्टिकोन ऐकणार आहोत. सर्वांनी सश्रद्ध अंतःकरणाने आपला सहभाग नोंदवून ज्ञानात भर घालावी अशी विनंती आहे. डॉक्टर लुलेंनी एक पुष्प याआधी 28 सप्टेंबरला गुंफलेले आहे. आज त्यांचे हे दुसरे आणि चातुर्मास उत्सव समितीचे 31वे पुष्प ते गुंफणार आहेत. त्यासाठी त्यांनी श्री तुकाराम महाराज गाथेचा 3315वा अभंग निवडला आहे. या अभंगात महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाची प्रसन्नता सर्व सिद्धी म्हणजेच साफल्याची गुरुकिल्ली आहे. ती कशी याबद्दलचा आपला दृष्टिकोन महाराज स्वतः डॉक्टर लुलेंच्या मार्फत सांगणार आहे. हा सुवर्णयोगच समजावा. परिचयाचे महत्त्व फार मोलाचे असते. ज्या अभंगातून मनाला प्रसन्न करण्याचे तंत्र आणि प्रयोजन आपण आज ऐकणार आहोत, त्या मनाचा परिचयाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. कोणी एक व्यक्ती आणि आपली परिचित आणि आदरणीय व्यक्ती यातल्या फरकाचा संबंध मनाशीच असतो. अशा वेळी त्या मनाला प्रबोधन विषयाच्या अधिक जवळ आणता यावे म्हणून डॉक्टर सुनील
नारायणराव लुले यांचा लौकिकार्थाने परिचय होणे आवश्यक आहे. डॉक्टर सुनील लुले यवतमाळचे प्रख्यात होमिओपॅथ चिकित्सक आहेत. विज्ञान स्नातक आणि होमिओपॅथीचे शिक्षण त्यांनी एकाच वेळी पूर्ण केले. संकल्प आणि साधनेशिवाय असे घडू शकत नाही. भारताच्या राष्ट्रपतींचे नामवंत सल्लागार डॉक्टर जुगल किशोर ढिल्लो यांच्या मार्गदर्शनात होमिओपॅथीचा अनुभव घेऊन डॉक्टर लुले यांनी कार्याला सुरुवात केली. दरम्यान आपल्या वडिलांकडून त्यांनी नाथ भागवताचे श्रवण करून भगवद्गीता मुखोद्गत केली. एखादी मनस्वी भारलेली अवतारी अंश असलेली व्यक्तीच हे करू शकते. वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी वैद्यकीय चिकित्सेची जबाबदारी आपला मुलगा आणि सून यांचेवर सोपविली. डॉक्टर त्यांच्या वडिलांचा शांत स्वभाव आणि दूरदर्शी तसेच मनाचा आध्यात्मिक कल यामुळे ते पूजनीय डॉक्टर काका आणि मंदाताईकडे वळले. पितृआज्ञा मानून त्यांनी पूजनीय डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला. पुढे प्रस्थानत्रयीचा अभ्यास करून त्यांनी शांकर अद्वैत वेदांत सांगण्यास सुरुवात केली. डॉक्टर सुनीलांच्या घरी गेल्या 4 पिढ्यापासून आजतागायत रोज नाथ भागवत निरूपण सुरू आहे. दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी यांचे रोजच पारायण पठण होऊन अभ्यास होतो. गेल्या कित्येक वर्षापासून हा अभ्यासवर्ग त्यांच्याकडे सुरू आहे. हरि मेरे घर को वर दो, मात पिता की सेवा हो, भाई बहन में ओ भाई बहन में निश्चल प्यार हो, अतिथि मित्रों का सदा सत्कार हो, मन में सभी के लिए प्रेम भाव हो, मेरी हर धड़कन बन जाए पूजन, घर ही मेरे लिए तीर्थ हो, हरि मेरे घर को ये वर दो, मात पिता की सेवा हो। मात पिता अनमोल रतन है, संसारों का ये उद्गम है, यही तो साक्षात देव रूप है, यही तो साक्षात देव रूप है, मेरी हर धड़कन बन जाए पूजन, घर ही मेरे लिए तीर्थ हो, हरि मेरे घर को ये वर दो, मात पिता की सेवा हो। सब अपने हो ना कोई गैर हो, मन में किसी के लिए द्वेष न बैर हो, ये सारा जग जैसे अपना घर हो, ये सारा जग जैसे अपना घर हो, मेरी हर धड़कन बन जाए पूजन, घर ही मेरे लिए तीर्थ हो, हरि मेरे घर को ये वर दो।
पिता की सेवा हो। यूं जीवन को सफल बनाऊं मैं, हर दिन एक नया पुण्य कमाऊं मैं, कर्मों से मोक्ष का द्वार पाऊं मैं, कर्मों से मोक्ष का द्वार पाऊं मैं। मेरी हर धड़कन बन जाए पूजन, घर ही मेरे लिए तीर्थ हो। हरि मेरे घर को ये वरदान हो, मात पिता की सेवा हो। भाई बहन में भाई बहन में निश्चल प्यार हो, अतिथि मित्रों का सदा सत्कार हो, मन में सभी के लिए प्रेम भाव हो। मेरी हर धड़कन बन जाए पूजन, घर ही मेरे लिए तीर्थ हो। हरि मेरे घर को ये वर दो, मात पिता की सेवा हो। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी च्या वतीने 125 मंदिरांमध्ये व अन्य राज्यांमध्ये सुद्धा चातुर्मासाअंतर्गत चालविल्या जात असलेल्या उत्सवाप्रित्यर्थ जमलेल्या सर्व भाविक साधकांना व सेवा देणाऱ्या सर्व सेवेकरी बंधू भगिनींना विनम्र अभिवादन व नमन करून प्रवचनात प्रारंभ करतो आहे। आजचा अभंग आहे क्रमांक 3315 3315। अभंगाचे ओवे आहेत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते, मने प्रतिमा स्थापिली मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली मन माऊली सगळ्यांची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती, साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे हे। सदा शिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपरां। श्री तुकाराम महाराज की जय। जगद्गुरु श्री शंकराचार्य महाराज की जय। मन करारे प्रसन्न प्रत्येकाच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असलेला हा अभंग आहे आणि माझ्या वाट्याला आले आहे। याचा अर्थ श्री गुरूंनीच मला ही आज्ञा दिलेली आहे की मला असं जगलं पाहिजे। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। सर्वसामान्य माणूस आपल्या इच्छा मनात येईल त्याप्रमाणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यानेच त्याला हायसं वाटत असतं। जगात जे जे दिसेल त्याच्याकडे आकृष्ट होणे हेच मनाचे काम आहे व पूर्वकर्मानुसार ते असावं की नसावं ह्याचा निर्णय घेणे हे अंतःकरणाचं काम आहे। बुद्धी कर्मानुसारिणी पूर्वकर्मानुसार विषय भोगेच्छा अतृप्त वासना अंतःकरणात मृत्यूसमयी थैमान घालतात आणि त्याच प्राबल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घेणे भाग पडते। म्हणून म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। जन्माला जीव वासना अतृप्तीमुळे येतो आणि मग वासना तृप्तीच्या अनुषंगाने विषय लोलूप होतो
5 विषय आहेत, 5 मानस भोग आहेत, ज्याला सूक्ष्म भोग असं म्हणतात. शब्दस्पर्श रूप रस गंध हे स्थूल भोग आहेत आणि सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा हे सूक्ष्म भोग आहेत. मन हे 10 भोग भोगण्यासाठी जन्म घेत असतं आणि सूक्ष्म वासना त्या अनुषंगाने काम करत असतं. आता मन करारे प्रसन्न. मन अत्यंत चंचल असल्याने एका विषयावर ते अधिक काळ टिकूनच राहत नाही आणि म्हणून मनाची निर्मितीच. का बरं मन चंचल आहे? याचं कारण मनाची ती निर्मिती ही रजोगुणाची आहे आणि वायुतत्वाची आहे. मनामध्ये गुण वापरला आहे रज आणि तत्व आहे वायू. हे दोनही गोष्टी चंचल आहेत आणि म्हणून त्यांचा स्वभाव मनामध्ये येतो आणि म्हणून मन अखंड भटकत राहतं. चांचल्य हा मनाचा स्वभाव असतो. त्याला संकल्प विकल्प करणे असं म्हणतात. या आत्यंतिक चांचल्यामुळे मन कायम समाधानी राहू शकत नाही. अखंड असमाधानी अशांत असतं, भटकी असतं आणि म्हणून प्रसन्नता मनाला लाभतच नाही. मनासह असलेला जीव कायम सुखाच्या शोधात भटकणारा असतो. प्रसन्नतेसाठी तो आसुसलेला असतो. म्हणून प्रत्येकाचं मन अत्यंत चंचल असतं, अत्यंत भटकंती असतं. म्हणून वायुरेव सुदुष्करम चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. भगवंतानी म्हटलं की हे मन इतकं चंचल आहे की तुझ्यासारखा वीरसुद्धा त्या मनाला आपल्या मुठीमध्ये पकडून ठेवू शकत नाही, आवळू शकत नाही. कारण वायुरेव सुदुष्करम ते वायूला मुठीत घेण्यापेक्षाही जास्त कठीण काम आहे. एवढं मनाचं चांचल्य आहे आणि म्हणून मन हे प्रसन्न करणं महाकठीण काम आहे. म्हणून परमार्थ हा महाकठीण गोष्ट आहे. कारण मनावर स्वामित्व मिळवता येत नाही. मनाचा पुरुषार्थ हा मनाचं चांचल्य कमी करून त्याला एकाग्र करणे याच्यामध्ये आहे. पण आम्ही चांचल मनाने काय करतो? भटकत राहतो आणि मग तो विषय लोलूप होतो, विषयाच्या मागे धावतो. जगात उपलब्ध असलेले जे विषय आहेत, वस्तू आहेत, व्यक्ती आहेत आणि घटना आहे, परिस्थिती आहे. विषय, वस्तू, व्यक्ती, घटना आणि परिस्थिती. परिस्थितीमध्येच घटना समाविष्ट आहे आणि म्हणून ह्यातून सुख प्राप्त करण्याचे प्रयत्नात मनुष्य प्रसन्नता कमावण्याचा प्रयत्न करतो. मनाला सुख मिळालं तर मी प्रसन्न आहे असं माणसाला वाटतं आणि मग तो प्रसन्नता कमावण्याचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा मनाची प्रसन्नता येता येत नाही, जमता जमत नाही. आणि जर आलीच चुकून थोडा वेळ जरी मन प्रसन्न राहिलं तरी ते टिकून राहत नाही. ते मन टिकून राहत नाही आणि म्हणून मग अल्पकाळातच मनाची प्रसन्नता हरवून जाते. त्यामुळे प्रसन्नता नष्ट होते, संपून जाते, टिकत नाही. आणि हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि तुकोबा काय म्हणतात? मन करारे प्रसन्न. आता किती कठीण काम झालं बरं का? मनाला प्रसन्न करणं महाकठीण काम झालं. आणि असं टिकाऊ प्रसन्नतेचा मार्ग संतांकडून शिकून घेतल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून संतांच्या अनुसरणाची गरज आहे. अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं. ते सांगतील तसं वागणे याला अनुसरण असं म्हणतात. ते वागतात तसं वागणे याला अनुकरण असं म्हणतात. संतांचं अनुकरण करायचं नाही आहे, संतांचं अनुसरण करायचं आहे. आणि म्हणून संत सांगतील तसं वागायचं आहे. त्याप्रमाणे माझ्या मनाला मनासारखं वागायचं असतं. दुसऱ्याच्या सांगण्याने आपलं मन वागत नाही. म्हणून आम्हाला टिकाऊ प्रसन्नतेचा मार्ग सापडत नाही. पण संतांच्या निर्देशनानुसार राहणं हाच टिकाऊ प्रसन्नतेचा मार्ग आहे. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. उपदेश कोणाला केला? मनाला केला. फार द्वाड आहे मन.
अत्यंत उपद्व्यापी आहे हे मन, फार त्रासदायक आहे हे मन. आणि म्हणून मार्ग जो आहे तो संतांनी सांगितलेला करावा. आपल्या मनाने मन आपल्या ताब्यात येत नाही. आपल्या मनाने मन ताब्यात येणार नाही. कोणी स्वतःला बेड्या घालून घेईल का हो? मग आपलंच मन आपल्याला कधी बेड्या घालून घेणार आहे का? कधी शक्य तरी आहे का? नाही, हे कधीही शक्य नाही. आणि म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये मनाला 205 श्लोक सांगून उपदेश केला आहे. शंकराचार्यांनी चित्तप्रसादातून मनाला उपदेश केला आहे. त्यानंतर शंकराचार्यांनी उपदेश शास्त्रीमध्ये मन आणि आत्मा यांचा संवाद सांगितला आहे की मनाला कसं वाटतं, काय असतं. आणि मनाप्रमाणे आत्मा असत नाही. आणि म्हणून तुकोबांनी मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असा अभंग लिहून ठेवला. भगवान श्री गोपालकृष्णाने प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो जासो बुद्धी पर्यवतिष्ठते भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलं. माझं जर मन प्रसन्न करायचं असेल तर बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता होते. भगवंताचा प्रसाद म्हणजे माझ्या अंतःकरणाची प्रसन्नता. ही प्रसन्नता मला कशी करता आली पाहिजे? जपली पाहिजे, टिकवली पाहिजे, सांभाळली पाहिजे. मोडू देता कामा नये. ज्याचं मन प्रसन्न त्याला सगळं समाधान मिळतं. हे वर्म खुल्या मनाने तुकोबांनी मांडलं आहे. तुकोबांनी सगळं सांगून ठेवलं. सर्व सिद्धीचे कारण. जीवनामध्ये काय मिळतं? सिद्धी मिळते. सिद्धी शब्दाचा अर्थ सिद्ध होणे. सिद्ध होणे शब्दाचा अर्थ प्राप्त होणे. प्राप्त होणे शब्दाचा अर्थ आपल्याला ते तसं मिळणे. म्हणून रिद्धी सिद्धीचे सुख याला सर्व सिद्धी म्हणतात. याचं परिणाम प्रसन्नता आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. काही झालं तरी आमचं मन प्रसन्न होत नाही, प्रसन्न राहत नाही. आम्ही किती प्रयत्न करतो की या मनाला कसंही करून प्रसन्न करावं, पण ते प्रसन्न होत नाही. आणि प्रसन्न केल्याशिवाय तर परमार्थ होत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात मन करा रे प्रसन्न. तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाला प्रसन्न करा. छोट्या छोट्या गोष्टींनी आमचं मन मोडून जातं. एवढीशी गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी पण मन मोडतं. थोडीशी गोष्ट मनापेक्षा वेगळी झाली तरी पण मन मोडतं. मनाला पाहिजे तसं झालं तरच ते मन मार्ग देतं, नाहीतर ते मन मोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून मन करा रे प्रसन्न. साधकांनी प्रत्येक वेळेला काय केलं पाहिजे? माझं मन अत्यंत प्रसन्न ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे. मी माझं मन कायम प्रसन्न ठेवू शकलो पाहिजे. परमार्थात एवढंच आहे. तुमचा आनंद अखंड टिकला पाहिजे, याला परमार्थ म्हणतात. आम्ही परमार्थ म्हणजे असं करा तसं करा तर काही नाही. मन प्रसन्न करा. सर्व सिद्धी प्राप्त झाल्या तुम्हाला जर तुमचं मन प्रसन्न होत असेल तर. पण आम्हाला जर तसं करता नाही आलं तर मात्र गडबड आहे. मग ते म्हणतात मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. कारण शब्दाचा अर्थ असा आहे की जेवढ्याही काही सिद्धी मिळतात आम्हाला, जेवढ्याही काही सिद्धी मिळतात त्या सिद्धीचं जे कारण आहे, कारण म्हणजे निमित्त, ते मनाची प्रसन्नता आहे. मनाच्या प्रसन्नतेच्या निमित्त माणसाला सिद्धी हव्या. कारण मनाच्या प्रसन्नतेच्या निमित्त आम्हाला सिद्धी हव्या असतात. म्हणजे प्रसन्नता हेच निमित्त आहे. म्हणून सर्व सिद्धीचे कारण, सगळ्या प्रसन्नता. मला कामधेनू मिळाली पण मला काही मागायचंच नाही आहे तर मग प्रसन्न कसं राहील? हो की नाही? मला मोठमोठे दागिने मिळणार आहेत पण मला ते घ्यायचेच नाही आहे, माझी इच्छाच नाही आहे, मनच प्रसन्न नाही, मग काय होणार आहे? म्हणून मन प्रसन्न पाहिजे. आणि प्रसन्न मनासाठी, सिद्धी प्राप्त होण्यासाठी कारण जर काही असेल तर ती मनाची प्रसन्नता आहे. असं मन मला प्रसन्न करवून घेता आलं पाहिजे. करवून घेता आलं पाहिजे. आपोआप मन प्रसन्न होत नसते. मन करा रे प्रसन्न. याच्यामध्ये मन प्रसन्न करवून घेणं माझं काम. मी करवून घेतो का हो मन? नाही.
का बरं प्रसन्न होतं आमचं मन? आम्हाला आवडीचा विषय मिळाला तर प्रसन्न, नावडीचा विषय मिळाला तर हे लगेच राग येतो आम्हाला. असा राग येऊन काही होणार आहे का? आणि म्हणून मन करा रे प्रसन्न. माझ्या मनाविरुद्ध घडल्यानंतर मला हसता आलं पाहिजे, मला आनंदाने राहता आलं पाहिजे. असं रागाने ओरडून चालणार नाही, मोठ्याने चिडून चालणार नाही. मग प्रसन्नता कोणी करवून घेतली पाहिजे? माझ्या मनाची मी करवून घेतली पाहिजे. म्हणून प्रसन्न होणं ही माझी जबाबदारी आहे. वस्तू मला प्रसन्न करते हा माझा भ्रम आहे. मी मला प्रसन्न करतो ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही एवढंसं मनाविरुद्ध झालं की लगेच लगेच आमचा मूड बदलतो आणि मग आम्ही नाराज होतो. या नाराजीने दुःख मलाच होतं, दुसऱ्याला दुःख होतं का? माझी घड्याळ कोणीतरी वापरायला घेतली, माझी घड्याळ का बरं घेतली? कशाला चिडतो आहेस? घेतली आहे त्यांनी घड्याळ, तू मागून घे, बस संपला विषय. त्याच्यासाठी ओरडाओरडी करण्याची काय गरज आहे का काही गरज? काही नाही. पण आम्ही आमच्या मनासारखं झालं नाही, टी व्ही बंद झाला, आमचा कार्यक्रम नाही लागला, लगेच म्हणणार असं नाही. आपल्या मनाला नेहमी प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. माझ्या मनासारखी सिरियल लागो की न लागो. म्हणून मी नेहमी सांगतो, ज्याला आपलं मन प्रसन्न ठेवता येत नाही त्याला परमार्थ जमण्याची शक्यताच नाही. म्हणून नेहमी स्वतःला आनंदात ठेवा, नेहमी स्वतःला प्रसन्न ठेवा, नेहमी स्वतःला समाधानी ठेवा. मन करा रे प्रसन्न. हे जे करणं आहे हे करणं मला जपता आलं पाहिजे, हे मला करता आलं पाहिजे. याला पुरुषार्थ म्हणतात. हा पुरुषार्थ मी टिकवून ठेवला पाहिजे. तुकोबा करा रे म्हणतात आहे. करा रे ही आज्ञा आहे माझ्यासाठी. तुकोबांची आज्ञा आहे की माझं मन मी प्रसन्न केलं पाहिजे. आणि जर मी माझं मन प्रसन्न केलं तरच मला सर्व सिद्धी प्राप्त झाल्यासारखे आहे. या सर्व सिद्धीचा आनंद घ्यायचा असेल तर कारण काय आहे? मनाची प्रसन्नता. म्हणून 205 श्लोक मनाच्या श्लोकावर. म्हणून चित्तप्रसाद मनाच्या श्लोकासाठी, प्रसाद हे सर्व दुःखांना मनाच्या प्रसन्नतेसाठी. आणि म्हणून खुल्या मनाने तुकोबांनी सांगितलं खरा परमार्थ कुठे लपला आहे? मनाच्या प्रसन्नतेतच लपला आहे. मग मन अप्रसन्न का बरं होतं? काय कारण आहे मनाच्या अप्रसन्नतेसाठी? मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. जोवर मन वणवण भटकत असतं तोवर तो विषयाच्या चक्रव्यूहामध्ये सापडलं असतं. चक्रव्यूह समजतं आपल्याला. अभिमन्यू कुठे सापडला होता? चक्रव्यूहामध्ये सापडला होता. आपल्या खेड्यातल्या भाषेत भोवरा म्हणतात. काय म्हणतात? पाण्यामध्ये भोवरा असतो. नदीमध्ये जिथे मोठा भोवरा असतो तिथे पट्टीचा पोहणारा सुद्धा संपतो, मरून जातो, गडप होतो. तसं हे मन विषयाच्या भोवऱ्यामध्ये लागलं. 5 स्थूल विषय आणि 5 मानस भोग. 5 स्थूल विषय भोगायचे आणि 5 सूक्ष्म विषय भोगायचे. या भोगण्यामध्ये जर ते मन लागलं तर त्या चक्रामध्ये ते अडकून पडतं आणि मग त्याला त्या विषयाशिवाय चैनच पडत नाही. अशा तगमगीला बंधन असं म्हणतात. बंधन कुठलंच अखंड आणि सुखावह नसतं, पण बंधनात जे सापडले ते लाचार असतं. ऑफिसमधून रिटायर्ड झाल्यानंतर सेंड ऑफ झाला तरी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जावंसच वाटते. सेंड ऑफ झाला तरी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन बसावंसच वाटते. असं वाटते घरी राहून काय करेल, मला करमणारच नाही, माझं कसं होईल. म्हणजे त्या बंधनाची एवढी सवय झाली आहे की त्या बंधनाशिवाय तो निघत नाही. त्या बंधनात अडकून राहण्याचीच इच्छा होते. म्हणून त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. एक दिवस एक कुंभार गाढवाला घेऊन चरायला घेऊन गेला. रात्री येणं काही झालं नाही बाहेर गावावरून. आता जंगलात राहायचं होतं. त्याच्यासमोर प्रश्न पडला की मी आता हे आणल्याच नाही, दोऱ्या पायात बांधायच्या, कसं करावं? तर त्यातला एक वृद्ध सवंगडी होता त्याचा. तो म्हणाला त्या गाढवाच्या पायावरून नुसतं असा हात फिरव, म्हणजे त्यांना रोजच्यासारखं आपण बांधलो आहे असं वाटतं. त्यांनी तसं केलं तर सगळे गाढवं रात्रीभर तिथेच थांबून राहिले.
म्हणजे ज्याला बंधनाची सवय झाली त्याला गाढव म्हणायचं. आम्हाला काय सवय झाली? सकाळी उठा रे, असं करा, तसं करा, तसं करा, रात्री येऊन पुन्हा घरी बसा. बंधनाची सवय आहे. आता ज्याला बंधनाची सवय झाली याला रुटीन म्हणतो. बस आम्ही भाषा काय आमची रुटीन पडतो, पण आम्हाला बंधनाशिवाय चैन पडत नाही. त्या बंधनाची तगमग लागते. गार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. बंधन कुठलंच अखंड सुखावं असू शकत नाही. बंधनात सापडलं ते मन नाचार असतं. म्हणून विषयाला विषण्वती ती विषया असं म्हणतात. जे बंधनात अडकवतं त्याला विषय असं म्हणतात. आणि विषयासक्त हा कायमचा विषयाच्या भोवऱ्यात, विषयाच्या बंधनात अडकलेला असतो, सापडलेला असतो. निर्विषय मन मात्र मोक्षाला प्राप्त होतं. बंधन, मोक्ष अथवा बंधन, ज्या मनामध्ये बंधनच नाही त्याला बेडी नाही, अडकलेला नाही, फसलेला नाही, त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष ही वेगळी अवस्था नाही आहे. बंधन विरोधी स्थिती, बंधन राहित त्याला मोक्ष असं म्हणतात. मग जिथे बंधनच नाही तिथे मोक्ष आहे. मग आता मन विषयाच्या बंधनात असतं. 5 स्थूल विषय आणि 5 सूक्ष्म विषय असे जे असतात त्याला बंधन असं म्हणतात. म्हणून जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे मी करेनच, असं मी मिळवेनच. हे मिळवल्याशिवाय माझा अंतःकरणाची चैन पडणार नाही. काही झालं तरी मुलाला घर बांधून दे, अरे अरे, याला संकल्प म्हणतात. आणि माऊलीचं वचन आहे, जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. म्हणून मोक्ष मिळाल्याशिवाय, पण संकल्प संपल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि संकल्प हेच बंधन आहे. आणि म्हणून विषयाशिवाय मन तगणार नाही असं वाटतं. संतांचं मन निर्विषय झालंच, मग माझं तसं मी का करू नये? खरा मुमुक्षू संतांसारखं स्वतःचं चित्त निर्विषय करण्याचा प्रयत्न करतो. जयाच्या इंद्रियाची घरा, नाही विषयांच्या येरधारा, तो आत्मबोधाच्या वरा पहुडला असेल. हा जो आत्मबोध आहे याला मोक्ष असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा मोक्ष संतांनी मिळवला तर तो मोक्ष मी सुद्धा मिळवू शकतो, मला सुद्धा प्राप्त होऊ शकतो. मग मी का करू नये? म्हणून जो मुमुक्ष असतो तो मोक्षाकडे वाटचाल करतो. त्यासाठी त्याची कायम चिंतनाची सवय असते. आम्ही प्रपंच चिंतनामध्ये मोक्ष चिंतन खोडूनच टाकलं असतं. मग आमची प्रसन्नता राहील का हो? प्रपंचामध्ये कायम काय असतात? घावच असतं. घावाशिवाय प्रपंचामध्ये काहीही नसतं. आणि म्हणून ते म्हणतात मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. बंधन राहित्य हे सुख आहे. आपले जर समजा हात बांधून ठेवले, आपले जर पाय बांधून ठेवले आणि छान खूप खायला दिलं आपल्याला, मस्त पक्वाने जे पाहिजे ते खात जा, बस तू आता बांधल्या गेला, बस हातपायाने, बाकी चालू दे, आम्ही तुला खाऊ घालू, तर आम्हाला सुख वाटेल का? नाही. कोरोनामध्ये घरात बांधल्या गेला आहे माणूस. आता हे बंधन आम्हाला आवडतं का? मग आम्ही काय म्हणतो, काय होते कोरोनाने, जाऊन येऊ, फिरून येऊ, आपल्याला काहीच होत नाही, अशी दादागिरी करतो. पण वास्तविक ती दादागिरी नाही आहे, ती लाचारी आहे विषयाची. आणि म्हणून आम्ही बंधनात सुखी नाही हे आम्हाला समजलं नाही, पण आम्ही गुणांच्या बंधनात राहतो. सुख समाधान इच्छाते, त्रिगुणांचा अवहेर करून शुद्ध सत्वात रंगलेलं जे मन आहे तेच फक्त ब्रह्मसुखामध्ये जोडून घेतं. बाकीचं सुख हे अल्पजीवी सुख आहे, तत्कालिक सुख आहे, कल्पित सुख आहे, टाकाऊ सुख आहे, कारण ते टिकणारं नाही, नाशणारं सुख आहे. मग आता आम्हाला जर सुख हवं असेल तर आम्ही टिकणारं घेऊ की नाशणारं घेऊ? समजा आम्हाला कोहळं घ्यायचं आहे, कापून ठेवलेलं आहे, आणि आम्हाला 10 दिवसांनी वापरायचं आहे, 15 दिवसांनी वापरायचं आहे, महालक्ष्मी आहे बा पुढे, मग आम्ही बंद कोहळं घेतो.
ज्या कोहळ्याला कापलेलंच नाही, चाकू लागलेलाच नाही, असं बंद कोहळं घेतो, ते 2 महिन्यांनी फोडलं तरी काही फरक नाही. आणि म्हणजे टिकाऊ सुख पाहिजे असतं आम्हाला, आम्ही तात्कालिक सुख घेत नाही. ही वस्तू आत्ता वापरा, तासभराने निघून जाईल, असं आम्हाला काही कामाचं नसतं. म्हणून ब्रह्मसुख हे टिकाऊ आहे. आणि म्हणून शुद्ध सत्वगुणामध्ये जे मन रंगलेलं असतं ते ब्रह्मसूत्रात लोळून घेतं आणि ते पुन्हा त्यातून कधीही बाहेर पडत नाही. ब्रह्मसुखातून मन कधीही बाहेर पडत नाही. म्हणून सत्वगुण मन समाधानात असतं, पण ते समाधान मात्र विषय सापेक्ष असतं. त्यामुळे विषयाची सोबत त्या समाधानात अनिवार्य असते. म्हणून जसं आम्ही विषयाची सोबत घेऊ तसं तसं ते विषयाच्या सापेक्ष सुख असतं. उदाहरण देतो. मला कोल्हापूरला जायचं होतं. नागपूरवरून विमानाने कोल्हापूरला जायचं. तर विमानाने कोल्हापूरला जायचं आहे तर मला इथून नागपूरपर्यंत जावं लागायचं. नागपूरला गेल्यानंतर जी माझी विमानाची वेळ आहे त्याच्या 2-3 तास आधी मला विमानतळावर उभं राहायचं. त्याच्यानंतर माझं सगळं चेकिंग वगैरे होणार. ते चेकिंग झाल्यानंतर मी कुठेतरी विमानात बसणार. आता विमानात बसल्यानंतर तासभरातच ते विमान मुंबईला जाऊन पोचतं. मला जायचं कुठे आहे? कोल्हापूरला. तासभराने ते विमान जाऊन मुंबईला बसतं आणि मुंबईला गेल्यानंतर 10 तासांनी ते पुढे जाणार आहे. मुंबईला गेल्यानंतर तिथून 10 तासांनी ते विमान कोल्हापूरसाठी उडणार. म्हणजे 10 तास मी पुन्हा मुंबईलाच थांबणार. आधी माझे जाण्याचे 3 तास गेले, एअरपोर्टला थांबण्याचे 3 तास गेले, विमानाच्या प्रवासाचा 1-1.5 तास गेला आणि मुंबईला थांबण्याचे 10 तास गेले. त्या 10 तासानंतर मग मी पुन्हा उडणार आणि मग मी कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरला गेल्याच्या नंतर मग पुन्हा उतरणार आणि मग तिथून मी मुरगुडला जाणार. एवढा सगळा वेळ थांबत थांबत कंटाळवाणा होतो आणि म्हणून ते बंधन आहे. मग त्याच्यात समाधान राहत नाही. त्यापेक्षा माझा प्रवास सरळ सुरळीत सुरू राहिला तर बरं असतं. मनाला थांबलेलं आवडत नाही. मनाला एका जागी बसल्याने मनाला सुख लावत नाही. भटकंती हा त्याचा स्वभाव असल्यामुळे सुख समाधान इच्छा ते कुठली ना कुठली इच्छा करत राहतं आणि कुठल्या ना कुठल्या इच्छेने ते सुख आणि समाधान शोधत राहतं. फुलपाखरू कसं एका फुलावर थांबतं, थोडंसं उडत नाही तर दुसऱ्या फुलावर, पुन्हा उडून तिसऱ्या फुलावर. म्हणजे फुलपाखरू सारखं फुलाच्या मागे फुलाच्या मागे फुलाच्या मागे जातं. एका ठिकाणी जसं त्याचं समाधान होत नाही तसं मनाचं एका ठिकाणी समाधान होत नाही. म्हणून त्या मनाला समाधान न होण्यासाठी जर काय असेल तर ती अनिवार्य इच्छा, सतत इच्छा त्याची बदलती असते. जसजसा विषय बदलतो तसतसं समाधानसुद्धा वर खाली होतं, खाली वर होतं. कसं कसं होतं याचं कारण रजोगुण बसलेलं आहे, सत्वगुण नाही. सारखं भटकणं हा रजोगुणाचा प्रभाव आहे आणि म्हणून मग ते समाधानसुद्धा टिकत नाही. वास्तविक एका फुलपाखराने एका फुलावर बसल्यानंतर त्याला दुसऱ्या फुलावर जायची गरज असतात. त्याला तो उठतो, मग त्या फुलातला सगळा रस संपला का नाही दुसरा फुलपाखरू तिथे येऊन बसतो. पण आमचा राजस गुण आम्हाला नाचवल्याशिवाय सोडत नाही, भटकवल्याशिवाय सोडत नाही. म्हणून तो मनाला इच्छा करायला लावतो. तो काय म्हणतो? तुम्ही इच्छा करा, मनामार्फत सतत इच्छा करा आणि त्यातून विषयांच्या विविधतेमध्ये ते भटकतं. विषय कसा असतो? विविध असतो, वेगवेगळा असतो, सारखा नसतो. प्रत्येक विषय वेगळा असतो. आपण थोडंसं उदाहरण घेऊया की विषय कसा वेगळा असतो. नाकाला सुगंध येतो, नाकाला वास येतो, बरोबर आहे. पण कानाला वास येतो का? नाही. कानाला स्वर कळतो, नाद कळतो. कानाला नाद कळतो पण नाकाला नाद कळत नाही आणि कानाला सुगंध कळत नाही. आता आलं पुन्हा. डोळ्याला रूप दिसतं पण डोळ्याला चव कळत नाही. जिभेला चव कळते पण जिभेला रूप कळत नाही. म्हणजे प्रत्येक ज्ञानेंद्रिय हे एकाच विषयाशी संलग्न आहे, बाकी 4 विषयांशी ते संलग्न नाही. म्हणून मग
अंतःकरण संलग्न आहे का सगळ्याशी? नाही. ज्ञानेंद्रिय ज्याच्याशी संलग्न त्याच्याशी अंतःकरण संलग्न असतं. म्हणून जसा जसा विषय बदलतो तसं अंतःकरणाचं समाधानसुद्धा वर खाली वर खाली वर खाली होत जातं. आणि ते जितकं जास्त होईल तेवढा माझा सत्वगुण कमी झाला, माझी आत्मस्थिती कमी झाली, माझी प्रसन्नता कमी झाली, माझ्या जीवनाचं आनंदाचं वैभव कमी झालं. आणि म्हणून राजस आणि तामस गुण हे मनामार्फत इच्छा करतात आणि विषयांच्या वैविध्यतेमध्ये ते रमून जातात, ते भटकतात. आशा असतात, आकांक्षा असतात आणि याच्या भोवऱ्यामध्ये अडकवून ते मनाला कायमचं जखडतं. म्हणून सुख समाधान इच्छा, ते सुखासाठी आणि समाधानासाठी केलेली जी इच्छा ती नेमकी सुख मिळू देत नाही आणि समाधानसुद्धा मिळवून देत नाही. कारण जो इच्छाधारी असतो सतु भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशाला, ज्याच्यामध्ये इच्छेची तहान आहे, जबरदस्त इच्छेची भूक आहे, तो माणूस कधी समाधानी असत नाही, तो कधी आनंदी असू शकत नाही. आणि म्हणून इच्छाधारी, जो इच्छेने व्याप्त असलेला, जो इच्छेने लिप्त असलेला, तो खऱ्या सुखाला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. त्याला अक्षुण्ण समाधान कधीही मिळू शकत नाही. आणि म्हणून असं मन कधीच प्रसन्नतेला प्राप्त होऊ शकत नाही. प्रसन्नता त्यांच्यापासून दुरावलेली असते. आणि म्हणून बंधनात, इच्छा हे बंधन आहे, बंधनात कधीही सुख असू शकत नाही, बंधनात कधीही समाधान असू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक जीव बंधनातून मोकळं होण्याचा प्रयत्न करतो. पण स्वतःच्या प्रयत्नाने मोकळं होण्याचा जो प्रयास आहे तो त्याला अधिक बंधनात नेऊन अडकवतो, तो त्याला आणखीन नेऊन फसवतो. आणि अशा पद्धतीचं जर त्याला फसवत राहिलं तर त्याचं जीवन कायम बंधनात अडकतं. हो, एका माणसाने काय केलं होतं, विवाह केला, त्याला 2 मुलं झाली. मुलं झाल्यानंतर त्याची अर्धांगिनी वारली. आता त्याला वाटलं की या मुलांना आपण मोठं करण्यापेक्षा आपण दुसरी पत्नी आणू, ती सांभाळते, पुन्हा आपला संसाराचा गाडो सुरू. म्हणून त्यांनी दुसरा विवाह केला. दुसरा विवाह केल्याबरोबर ती जी आलेली पत्नी आहे ती या 2 मुलांकडे दुर्लक्ष करून स्वतःचं मूल झालं पाहिजे याच्या प्रयत्नात होती आणि मग ती तिच्याच मुलाला सांभाळायची. आता याच्या मागे नवीन उपद्व्याप तयार झाला. आपल्या मुलांना होणारा जो त्रास आहे तो कसा कमी करता येईल. आता हा उद्योगधंद्याला बाहेर गेला की याचं मन मुलांसाठी व्याकुळ व्हायचं आधीच्या पत्नीच्या. कारण त्यांना आता खायला नीट मिळेल का, त्यांना प्यायला नीट मिळेल का. अरे तूच दुसरा विवाह केला आणि स्वतःसाठी तू बंधन स्वीकारलं. आता जर तू बंधन स्वीकारलं आहे तर तुला समाधान मिळणार आहे का. बंधनातलं सुख हे कल्पित असतं, तत्कालिक असतं. परंतु ते जे सुख आहे ते सुख टिकाऊ सुख नसतं. आणि म्हणून सुख समाधान इच्छा, ते जिथे इच्छा आहे, इच्छा ही नेहमी अपूर्ण असते. मला श्रीखंड खावंसं वाटतं, पोटभर श्रीखंड खाल्लं, संध्याकाळी वाटते आहे का पुन्हा श्रीखंड. अरे बाबा तू सकाळी पोटभर खाल्लं होतं ना, हो, पण संध्याकाळी पुन्हा इच्छा निर्माण झाली, उद्या पुन्हा दुसरा पदार्थ खाण्याची इच्छा झाली. म्हणजे इच्छा ही एकामागून एक चालत असते, ही इच्छा ही एकामागून एक टिकत असते. पण ती इच्छा मला समाधानात राहू देत नाही, सुखामध्ये राहू देत नाही, ती मला कायम बंधनात ठेवते. म्हणून मनाला प्रसन्न जर केलं तर मन इच्छाच करत नाही. निरीच्छ मन हे खऱ्या अर्थाने प्रसन्न असतं, खऱ्या अर्थाने समाधानी असतं. म्हणून जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्पलोपी अशा पद्धतीचं जर मी संकल्पच हरवून टाकला, इच्छाच कायम काढून टाकल्या, कामनापूर्ती जर आम्ही इच्छाच काढून टाकल्या आणि संकल्प संपवून टाकले तर कायमचं समाधान माझ्याजवळ राहणार आहे. आणि याला ब्रह्मसुख असं म्हणतात. म्हणून तुकोबा म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण तुम्ही प्रसन्न मनाला ठेवा. असं जे प्रसन्न मन आहे तेच तुम्हाला काय घेऊन जाईल, समाधानाप्रत घेऊन जाईल.
म्हणून पहिला अभंग या ठिकाणी झाला आहे. आता आपण दुसऱ्या अभंगाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे अभंगाचं दुसरं चरण, पहिलं चरण झालं मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. आता दुसरं चरण आहे, त्या दुसऱ्या चरणाचा विचार आपण लगेच सुरू करूया. रामकृष्ण हरी. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली. मने इच्छा पुरविली, मन माऊली सकलांची. दुसरा अभंग. मने दुसरा अभंग म्हणजे अभंगातलं दुसरं चरण. आपला जो मन करारे प्रसंग हा प्रसन्न हा अभंग आहे 3315, त्यातला दुसरा चरण मने प्रतिमा स्थापिली. हे जे मन आहे, या मनाने काय केलं की भगवत प्राप्तीसाठी प्रतिमेचं स्थापन केलं, प्रतिमेचं पूजन केलं. प्रतिमा कोणी तयार केली? मनाने. मनाने कसं ठरवलं की हा देव असा आहे, हा देव तसा आहे, ठरवलं की नाही? मन म्हणतं की हा देव असा आहे किंवा हा देव तसा आहे. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली आणि मनानेच त्या प्रतिमेची पूजा केली. आता मन कसं हे स्थापन करतं, प्रतिमा कसं स्थापन करतं? ईश्वर अशा प्रकारचा आहे. आम्हीच मनामध्ये कल्पना केली की त्याला 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म अशा पद्धतीचा तो आहे आणि मग तशी आम्ही त्याची प्रतिमा तयार केली आणि शास्त्रांनी सांगितलं म्हणून आम्ही तशी स्थापन केली. आणि मग मनाच्या शास्त्राच्या विधीनुसार आम्ही ती देवाची, मनाच्या शास्त्राच्या, मनाने जे शास्त्र मानलं त्या शास्त्राच्या विधीनुसार आम्ही देवाची प्रतिमा तयार केली आणि त्या प्रतिमेमध्ये मनानेच प्राण अर्पण केला. मनी प्रतिमा स्थापिली, ठेवली, त्याच्यामध्ये प्राण अर्पण केला आणि मनच त्या प्रतिमाची देव समजून स्थापना करून पूजाही करू लागला. हे सगळं मनाने स्वीकारलं की ही जी प्रतिमा आहे की नाही ही त्या भगवंताची आहे. आता भगवंताची जर प्रतिमा आहे तर मग ती प्रतिमा मी भगवंत म्हणून स्वीकारायला काही हरकत आहे का? नाही. मग ते चैतन्य नाही ना त्या भगवंतामध्ये. मग चैतन्य स्थापन करण्यासाठी आम्ही त्याला काय करतो? प्राण देतो. म्हणजे भगवंतामध्ये प्राण होतो आणि त्याला म्हणतात 3 दिवस लागतात त्या स्थापनांना शास्त्रविधीप्रमाणे आणि त्याला प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात. मूर्तींमध्ये, प्रतिमांमध्ये प्राणांची स्थापना करायची, प्राणांची प्रतिष्ठा करायची, त्याला प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात. आणि ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्याला मूर्ती न म्हणता विग्रह म्हणतात. काय म्हणतात? विग्रह म्हणतात. आणि मग त्या प्रतिमांना, विग्रहांना देव समजतात आणि मग मने मन पूजा केली. मग आता आम्ही ती प्रतिमेची पूजा करत नाही, देवाची पूजा करतो. कारण आता प्राण ओतल्या गेले की नाही, त्याच्यामध्ये प्राण ओतल्या गेले तर आम्ही आता देवाची पूजा करायला लागलो. आता त्याला प्रतिमारूप देव म्हणा, पण नुसती प्रतिमा नाही राहिली ती. आता प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे प्रतिमारूप देव झाला आणि मग त्या देवाची मनच पूजा करायला लागलं, त्याची अर्चना करायला लागलं. अर्चन भक्ती नावाचा समास आहे दासबोधामध्ये. आणि मग आम्ही तसं प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा अर्चना केली की आमच्या मनाला काय वाटतं? धन्यता वाटते की नाही आता आम्ही देवाची काय करून ठेवलेली आहे? पूजा केली आहे. आता आम्ही देवाची अर्चना केली आहे. मग आता आमच्याकडनं देवाची पूजा झाली. प्रत्यक्ष देव तिथे आहे, प्राण आहे, जिवंत देव त्या प्रतिमेमध्ये आहे, चैतन्य स्वरूप भगवंत त्या ठिकाणी आहे. हे एकदा आम्ही मानलं की मग आम्ही त्यांना विग्रह असं म्हणतो. मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. हे जे मन आहे, हे मन आता
आम्ही जी प्राणप्रतिष्ठा केली त्या प्राणप्रतिष्ठेतून आम्हाला जे पाहिजे ते आम्ही आता मागायला सुरुवात केली. मनाने पहिले आपली इच्छा पूर्ण करून घेतली की भगवंत कोणत्या रूपाने आला? प्रतिमा रूपाने आला. मग आता प्रतिमा रूपाने आला, पण त्याच्यात प्राण आहेत का? चैतन्य आहे का? नाही. मग आम्ही आमचं चैतन्य त्याच्यामध्ये अर्पण केलं. आणि जसं चैतन्य आम्ही अर्पण केलं तसं तो आता चैतन्य स्वरूप प्रतिमा झाली. आणि त्या प्रतिमेने आता आम्हाला पावलं पाहिजे, कारण आम्ही आता चैतन्य स्वरूप भगवंताची पूजा केली आहे की नाही. मग आता त्या प्रतिमेने आम्हाला पावलं पाहिजे. मने इच्छा पुरविली आणि मग आता ती प्रतिमा म्हणजे भगवंत आहे हे आम्ही मनाने ठरवलं. आणि आता तोच भगवंत मनाने निर्माण केलेला माझी इच्छा पुरवतो आहे. म्हणून प्रतिमा रूप मनानेच इच्छा केलेल्या देवाची इच्छा पूर्ण केली जाते. इथे रूप प्रतिमेचं जरी वाटत असलं तरी उपास्य मन जे आहे ते प्रतिमा रूपात असून उपासकही मनच झाला आहे. आता उपास्य जे मन आहे प्रतिमेच्या रूपात ते मनानेच तयार केलं आहे. उपास्य देवता मनानेच उभी केली आहे. उपासक हाही मनानेच उभा केला आहे. आणि म्हणून उपासना ही पण मनाचीच आहे. मग आता दोनही ठिकाणी काय झालं आहे? मनच विराजमान झालं आहे. म्हणून सगळ्यांची माऊली आई या रूपात मनच वावरतं आहे. म्हणून तुकोबा म्हणतात मने इच्छा पुरविली मन माऊली सगळ्यांची. आता उपासक म्हणून मनच आहे, उपास्य म्हणून मनच आहे. आणि अशा पद्धतीने उपासना केली तर आपली इच्छा पुरवली जाते. हे सुद्धा मनच करत आहे. तिन्ही ठिकाणी मनच वेगळे वेगळे भिन्न भिन्न रोल करतात आहे. आणि म्हणून मन माऊली सगळ्यांची. म्हणून सगळ्यांची आई कोण आहे? मन आहे. आईला प्रसन्न केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? आई जर खुश असेल, आई जर समाधानी असेल, आई जर आनंदी असेल तर आईचं बाळ आनंदी राहणार की नाही राहणार? नक्की राहणार, 100% राहणार, अगदी पक्क राहणार. आणि म्हणून मन माऊली सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची आई कोण आहे? मन आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न. आपल्या आईला जर आपण प्रसन्न केलं, आपली आई जर आपल्यावर समाधानी असेल तर आपलं जीवन समाधानामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात मन माऊली सगळ्यांची. आई जिथे समाधानात असते, असं म्हणतात ज्या घरामध्ये आई समाधानी असते, ज्या घरामध्ये आईला आईचा सन्मान मिळाला असतो, वैभव प्राप्त झालं असतं आईला मातृत्वाचं, त्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही. आता मन काय आहे? आई आहे, माऊली आहे, उपासक मन आहे, उपास्य मन आहे, उपासनासुद्धा मन आहे. तिन्ही ठिकाणी जर एक छत्री साम्राज्य मनाचं आहे. मनच माझी आई आहे, मनच मला आनंद प्रदान करणार आहे. म्हणून मन माऊली सगळ्यांची. असं जे मन आहे हे सगळ्यांची आई आहे. आणि म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. भगवंतानीही आपल्या चरित्रात आपल्या मातेला अत्यंत काय केलं आहे? प्राधान्य दिलं आहे. पुंडलिकानी आपल्या आईवडिलांचे पाय दाबत असताना भगवंताला थांबवलं आहे. आणि भगवंत 28 युग विटेवर उभे आहे. कशासाठी? पुंडलिकाची सेवा झाल्यानंतर मी त्याच्याशी बोलेन, पण भगवंताला राग आला नाही, कारण कोणाची? माऊलीची सेवा करतो आहे. म्हणून तुकोबा म्हणतात मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. आता इथपर्यंत समजलं. काय समजलं? मनच प्रतिमा झालं, मनानेच प्राणप्रतिष्ठा केली, मनच प्रतिमे रूपातून काय झालं? उपास्य झालं. मी त्याचा उपासना करणारा उपासक झालो. आणि या दोघांमध्ये जी होते आहे ती उपासना झाली. आता मनच गुरु झालं, मनच शिष्य झालं. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. हे मन काय करताय? आपलं मन आपल्याला सांगतं की तू श्रेयस मार्ग निवड, त्यानुसार तू वाटचाल कर. काय म्हणताय मन? तू श्रेयस मार्ग निवड आणि त्यानुसार तू वाटचाल कर. आता माझं पारमार्थिक कल्याण म्हणजे शाश्वत आनंद हा केवळ ह्याच मार्गाने प्राप्त होऊ शकतो. हे एकदा कळलं की याला मग श्रेयस मार्ग असं म्हणतात. जो मार्ग
मला तात्कालिक सुख देतो आणि दीर्घकालिक दुःख देतो त्याला प्रेयस म्हणतात. जो मार्ग तात्कालिक त्रास होतो पण परिणामतः अत्यंत सुखावह असतो त्याला श्रेयस मार्ग म्हणतात. आत्ता मनाला पाहिजे ती वस्तू जर घेऊन घेतली तर ती वस्तू मला मिळाल्याचा मला आनंद मिळतो, पण नंतर त्या वस्तू पोटी मला काय खर्च पडेल किंवा काय त्रास भोगावा लागेल, काय काय आहे हे सांगता येत नाही, म्हणून तो प्रेयस मार्ग आहे. पण आत्ता जर आत्मसुख मिळवायचं असेल तर मला साधन करावं लागतं, मनाला एकाग्र करावं लागतं, मनाचं समाधान प्राप्त करून घ्यावं लागतं. आणि असं जर करून घेतलं तर मला श्रेयस मार्गाची प्राप्ती होते आणि मग आत्ता घेतलेला त्रास हा पुढे काय होतो कल्याणकारी असतो. पहिले अभ्यास केला आणि मग निकालामध्ये पास झाला तर त्याला त्याच्या जीवनाचं भवितव्य पुढच्या दृष्टीने तयार होतं. आणि आधी सिनेमे पाहून घेतले आणि परीक्षेच्या वेळेला अभ्यास केला तर मग त्याला पर्सेंटेज मिळत नाही आणि मग ऑफिसर किंवा इंजिनियर होणारा जो मुलगा आहे, डॉक्टर होणारा जो मुलगा आहे तो क्लास 4 म्हणून कामाला येतो. म्हणून प्रेयस न निवडता आधी श्रेयस निवडावा. म्हणून मन, गुरु आणि शिष्य. माझं पारमार्थिक कल्याण कशात आहे हा विचार करून जे उत्तर मिळतं ते उत्तर देणारा जो ते मन माझं गुरु आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तेव्हा मन हेच माझं गुरु बनून मला मार्गदर्शन करत असतं. खूपदा विचारा आपण असं करू की तसं करू, असं करायचं असेल तर असं होईल, तसं करायचं असेल तर तसं होईल, असं आपल्याला आपलंच मन सांगतं. आणि हे मन ज्या वेळेला आपल्याला सांगतं तेव्हा ते मन आपलं गुरु आहे, सद्गुरू आहे. खूपदा आपण आपल्याला शिकवतो हे आपल्याला जाणवायला लागतं आणि तेव्हा माझं मन माझं गुरु होतं. हे शिकवणंच मार्गदर्शन आहे. म्हणून मनच माझं गुरु झालेलं आहे. मग आता मनाने जसं सांगितलं की आता असं कर, अभ्यास कर की सिनेमा पहा. आता जर तू अभ्यास करशील तुला चांगले पर्सेंटेज मिळेल. 6 महिने आहेत परीक्षेला, आता कसून 6 तास रोज अभ्यास कर, तुझं आयुष्य चांगलं होऊन जाईल, फ्युचर तुझं ब्राईट होऊन जाईल. असा विचार केल्यानंतर ते मन अभ्यासाला लागतं. एक मन म्हणतं सिनेमा पाहून टाक, पाहू नंतर काय करायचं ते. आता मी जर योग्य मनाचं ऐकलं जे मला श्रेयस मार्गावर घेऊन जातं तर ते मन माझं गुरु झालं. आणि त्या गुरुने अयोग्य मनाचं ऐकलं तरी ते गुरुच झालं, पण मग सद्गुरू होणार नाही. आणि म्हणून पुष्कळदा आपण असं म्हणतो की जे माझ्या मनाने सांगितलं, ठरवलं, मी तसंच करेन. आता ठरवलं म्हटलं की ठरवणाऱ्या मनाला बुद्धी म्हणतात, एवढंच काय आहे तर ते अंतःकरणच. त्याच्यामुळे मार्गदर्शनानुसार जेव्हा मी चालतो तेव्हा मी माझा गुरु असतो आणि मी वाटचाल करणारा जो मी तो शिष्य असतो. म्हणून मन, गुरु आणि शिष्य. सांगणारा असं असं कर, तसं तसं करू नको, असं केल्याने असं होईल चांगलं होईल, तसं केल्याने नुकसान होईल, असं सांगणारा जो आहे तो मन काय आहे, गुरु आहे. आणि त्यानुसार चालणारा जो आहे ते मन शिष्य आहे. म्हणून मन गुरु आणि मन शिष्य. मग आता पुष्कळदा आपण म्हणतो मी जसं ठरवलं ना मी तसंच करून दाखवत असतो. इथे ठरवणारा, निवड करणारा जो आहे तो मीच असतो, हा शिष्य आहे. त्यानुसार वागणारा आणि निमूटपणे ते स्वीकारणारा हाही मीच असतो ना, हाही शिष्यच असतो. आणि असं कर असं सांगणारा जो आहे तो श्रीगुरू असतो. म्हणून मनच काय करतं, निमूटपणे स्वीकारतं. म्हणजे गुरुत्व ही मनाने स्वीकारलं आहे, माझ्याचकडे गुरुत्व आलं आहे आणि शिष्यत्वसुद्धा माझ्याकडेच आलेलं आहे. मग आता गुरुही मीच आणि शिष्यही मीच आणि करी आपुलेची दास्य. आता मी शिष्य आहे म्हणजे माझ्या मनाची सेवा करून राहिलो की नाही करून राहिलो, करून राहिलो. म्हणून करी आपुलेची दास्य म्हणजे गुरुत्वही माझं, शिष्यत्वही माझं, दोन्ही माझ्याकडे आलं. मग आता मीच माझा दास झालो. करू आपुलेची दास्य, मीच माझं दास्यत्व करून टाकलं. मला पटतं ना तसंच मी वागतो, पटवून मीच मला घेतलं, तसं फॉलो पण मीच मला करवून घेतलं. मग आता पटवून देताना मी माझा गुरु झालेलो आहे आणि तसं अनुसरताना मी शिष्य झालो आहे. मग आता शिष्यत्वही मीच पत्करलं आहे
आता दोन्ही मी स्वीकारलं आहे, तर मग माझं गुरुत्वही माझ्याकडे म्हणजे मनाकडे, शिष्यत्वही माझ्याकडे. पण स्वैर वागणूक न करताना संत, शास्त्र आणि श्रीगुरु यांच्या विचारांना पूर्णतः जसेच्या तसं स्वीकारून त्यानुसार तंतोतंत वाटचाल करणे, याला म्हणतात खरं शिष्यत्व. आपुलेची करीदास्य या शिष्यत्वाच्या रोलमध्ये आता मन वावरायला लागलेलं आहे. आता मन पुढे ते ओवी सांगतात आहे, प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती. आता अशा प्रकारे केलेल्या मार्गदर्शनानुसार जर मी वाटचाल करत असेल, मनमावलीच आहे, ती माझ्यावर प्रसन्न होते. आपले मनच आपल्याला प्रसन्न होतं. जो स्वतःवर प्रसन्न असतो त्याच्यावर कृपा सतत असते. दुधी भोपळ्याची भाजी हवी आहे, ती वांग्याची भाजी खाण्यापूर्वी अप्रसन्नता तयार झाली. मनाने आधी ठरवलं की मला दुधी भोपळ्याची भाजी खायची, वाढली वांग्याची, म्हणजे माझी प्रसन्नता मीच गमावली की नाही. पण मी जर ठरवलं की जी भाजी मला वाढायला येणार आहे आज तीच माझ्यासाठी चांगली आहे, असं जर ठरवलं तर जी भाजी येईल ती आल्यानंतर मला प्रसन्नता वाटेल. मग असं आहे, आधी तू खाऊन चव तर बघ, नाही तर मग छान झाली आहे वांग्याची भाजी पण दुधी भोपळ्याची पाहिजे म्हणून मी नाराज झालो, मी वांग्याच्या भाजीला स्पर्शच केला नाही. सगळेजण म्हणतात लहान मुलगा असेल तर खाऊन तर बघ थोडंसं, तुला कळेल काय आहे म्हणून. तेव्हा तो थोडंसं खाऊन बघतो, म्हणतो काय छान झालं, वा 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 वा, मला तर खूपच आवडली. मग आतापर्यंत कशाला कुरकुर करत होता. म्हणून प्रसन्न आपण असो, आपल्या मनाची प्रसन्नता आपल्यासाठी करवून घेतली पाहिजे. म्हणून मन करारे प्रसन्न. जबाबदारी कोणावर दिली आहे तुकोबांनी? माझ्यावर दिली आहे. इच्छेनुसार घडलं नाही, लगेच आमची प्रसन्नता बिघडते, प्रसन्नता हरवते, सुन्नता येते. इच्छा तूच केली होती की नाही, मग बघ बरं त्याची कल्पना तू काय करतो. त्यामुळे प्रसन्नता सदा न कदा गायब असते, परत येता येतच नाही. आमची प्रसन्नता 2 मिनिटासाठी येते, 2 क्षणासाठी म्हणूया, आणि 2 तासासाठी जाते. 2 क्षणासाठी येते आणि 2 तास आम्ही नाराज असतो. आता जर मी 2 तास प्रसन्न असेल तर मग 2 क्षणासाठी काही दिवस गेली तर चालते, पण ती जमवणं आमच्या हातात आहे. म्हणून काही केल्या आपली प्रसन्नता दवडता कामा नये. प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती. काही झालं तरी माझी प्रसन्नता दवडू न देणं ही माझी जबाबदारी आहे. हे माझं सर्वोत्तम स्किल आहे. नाचुकल्या गोष्टींनी प्रसन्नता हरवावी का हो? तुम्हीच सांगा. लहान मुलाची हरवली तर आपण समजू शकतो. लहान मूल म्हणतं ना, काय म्हणतं, पोळी पाहिजे आणि तोडून वाढली की तो रडतो. मला पूर्ण पाहिजे होती, मला तुम्ही तोडूनच का वाढली, मोठ्याने रडतो आणि घंटाभर रडत राहतो. आता इतकी सहजता प्रसन्नता गमावण्यासाठी ठेवावी का हो? नाही ठेव ना. मग आपली प्रसन्नता गमवता कामा नये, म्हणजे आपणच अखंड प्रसन्नता टिकवून ठेवली पाहिजे. हा खरा परमार्थ आहे. प्रसन्न आपणास आपणा देखे. प्रसन्नता माझी मला बघता आली पाहिजे, माझी मला जपता आली पाहिजे, माझी मला टिकवता आली पाहिजे. आणि म्हणून प्रसन्नता ही व्यक्ती आणि जग किंवा प्रसंग यावर कधीही अवलंबून ठेवू नये. माझी प्रसन्नता माझ्या स्वाधीन असली पाहिजे. मग आता कसं? मी दुधी भोपळ्याची भाजी खायची असं ठरवायचंच नाही. जी आली ती भाजी गोड करून घेईन असं ठरवायचं. मग आता आलेली वांगी भाजी कोणती असली तरी मला फरक पडत नाही. याला म्हणतात प्रसन्नता माझ्या स्वाधीन असणे. मी त्यावर अखंड माझा अंकुश ठेवून ती सन्मार्गी ठेवली पाहिजे. ती प्रसन्नता मी सन्मार्गी ठेवली पाहिजे. आणि म्हणून अखंड माझी प्रसन्नता जाऊ नये याच्यासाठी अंकुश कोणी ठेवला पाहिजे? अंकुश कशाला म्हणतात? हत्तीवर निर्बंध ठेवणारी गोष्ट. मन हत्तीपेक्षा बलवान आहे.
मन हत्तीपेक्षा बलवान आहे आणि म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. आणि तो अंकुश माझ्या स्वाधीन असला पाहिजे. मनाला मी इकडे तिकडे भटकू देता कामा नये. म्हणून माझी अखंड प्रसन्नता माझ्या हाती पाहिजे. संत काय म्हणतात, सुंदर आल्हादी जीवन जगायला शिकवतात आणि तसं जीवन ते स्वतः पहिले अनुभवतात आणि मग आम्हाला सांगतात. आम्ही मात्र सुंदरऐवजी बंदर जीवन जगतो, दुःखी जीवन जगतो, बेडप जीवन साकार करतो. नेहमी आम्ही दुःखीच असतो. आणि तुकोबा तर म्हणतात की तुम्ही प्रसन्न असले पाहिजे. मग आता जो स्वतःवर अखंडत्वाने प्रसन्न असतो तो ताज्या टवटवीत फुलांप्रमाणे सुंदर सुगंधी जीवन जगतो. अंतःकरणाची सदा फुली झाली पाहिजे, ती कायम राहिली पाहिजे. कधी वर्षा, कधी शिशिर, कधी ग्रीष्म हे असता कामा नये. वर्षा कळत आहे ना, डोळ्यातनं पाणी येणं. वर्षा, शिशिर. शिशिर कसा असतो, उष्णता असते. आणि ग्रीष्म कसा असतो, कडक उन्हाळा असतो. संताप, संताप. शिशिर कोरडेपणा, ठणठणाट. आमच्या अंतःकरणाचा कोरडेपणा असता कामा नये. समोरचा माणूस जो भेटेल त्याच्याशी आम्ही आनंदाने बोललो पाहिजे, आनंदाने भेटलो पाहिजे. कोरडेपणाने काय बोलायचं, शोभत नाही आम्हाला कोरडेपणाने बोलणं. आणि म्हणून अंतःकरणाची आमची सदाफुली राहिली पाहिजे. कधीही ग्रीष्म असता कामा नये, नेहमी वसंत. माळ्याचं लक्ष असो की नसो, तो मोगरा आणि गुलाबाकडे पाहतो पण सदाफुली फुलतेच. तिला पाणी दिलेलं असो की नसो, सदाफुली फुलतेच. तिला कोणी पूजेला वापरो, अगर वेणीसाठी न वापरो, तरी सदाफुली फुलतेच. माझ्या कडे कोणी लक्ष देव अथवा न देव, उपेक्षित शब्द आहे किंवा दुर्लक्षित शब्द आहे. आम्हाला दुर्लक्षित झालं की अपमान झाल्यासारखा वाटतो. या 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 विशेष लक्ष दिलं की आम्हाला फार मान झाल्यासारखं वाटतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा जगतो तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये सुखदुःख हेलकावतात. कोणत्याही परिस्थितीत माझं अंतःकरण डामाडोल होणार नाही, खराब होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही. एवढं जर मी लक्षात ठेवलं तर माझ्या अंतःकरणाची सदाफुली होते. प्रसन्न आपण असं मीच मला प्रसन्न करून घ्यायचं असते. मग जे जेवायला मिळेल आज माझ्या प्रारब्धात तेच आहे, ते मला आनंदाने घेता आलं पाहिजे. मीठ कमी असेल तर घालून घ्यायचं, जास्त असेल तर लिंबू पिळायचं. रस्ते काढता येतात पण गती अथवा अधोगती जर मी प्रसन्न करून घेतलं तर माझं मन गतीला जातं. आणि जर मी प्रसन्न नाही करून घेतलं तर माझं अंतःकरण अधोगतीला जातं. विषय सापेक्ष जी प्रसन्नता असते ती पुनर्जन्माला घेऊन जाते, म्हणजे अधोगतीला घेऊन जाते. आणि विषय निरपेक्ष जी प्रसन्नता असते ती ऊर्ध्वगतीला घेऊन जाते, म्हणजे जीवनमुक्त स्थितीला घेऊन जाते. मला जर जीवनमुक्त व्हायचं असेल तर माझं मन विषय निरपेक्ष गतीने युक्त असलं पाहिजे, दुसऱ्या कशानेही असता कामा नये. म्हणून म्हणतात गती अथवा अधोगती. एवढं मला जपता आलं पाहिजे. आणि पुन्हा मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे, गतीमध्ये आहे. पुन्हा पुन्हा जन्म मरणाची दारुण दशा अनुभवणं ही अधोगती आहे. ज्या मनात पुण्याची वासना असते ते मन नेहमी सद्गतीला जातं. भटकणाऱ्या मनाला नेहमी जन्म भटकंती सोसावी लागते, ते च्युत होतं म्हणजे अधोगतीला जातं. म्हणून भगवंताला अच्युत म्हणतात. भगवंताचं अंतःकरण कधी च्युत होत नाही, आनंदाच्या स्थितीपासून ढळत नाही. म्हणजे कसं, श्रीकृष्णाचे एवढे मुलं मारले गेले युद्धामध्ये, पण श्रीकृष्ण कधीही दुःखी झाले नाही. त्यांची प्रसन्नता कधी च्युत म्हणजे ढळली नाही. आणि म्हणून अधोगतीला गेले नाही. आणि आम्ही काय होतो, एक तर सद्गतीला जातो नाही तर अधोगतीला जातो. पण आम्ही एक तर च्युत होणार नाही तर वरती जाणार, चांगली अथवा अध, ऊर्ध्व किंवा अध या गतीला जातो. पण या दोनही गतीला न जाता जर मी माझं मन स्थिर ठेवलं, प्रसन्न ठेवलं, बॅलन्स ठेवलं, सुखाने उचंबळलं नाही आणि दुःखाने बुडलं जर नाही,
तर पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामधून आम्ही सुटतो. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात. आता चौथं चरण आणि हे शेवटचं चरण आहे. साधक वाचक पंडित. तुकाराम महाराज म्हणतात, साधना करून सिद्धत्व प्राप्त झालं आणि गाढ पाहणारे जन हो. सिद्धत्व गाढ होणं, पक्क होणं, हे जे जन आहे. एक ओवी आहे पहा दासबोधातली. विवंचुनी दृश्य भान, दृढ धरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान, या नाव साधक. तुकोबांनी काय म्हटलं आहे? साधक वाचक आणि पंडित. साधकाबद्दल समर्थ म्हणतात विवंचुनी दृश्य भान. दृश्याच्या भानाचं काय झालं आहे? विवंचना केली आहे म्हणजे शहानिशा केली आहे, चिकित्सा केली आहे. दृढधरी आत्मज्ञान, त्यातनं खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा केला, म्हणजे विवेकाचा वापर केला आणि आत्मज्ञानाला पक्क धरून ठेवलं. कसं? ते पुन्हा हातून सुटू देता कामा नये, विचारे राखे समाधान. आणि मग माझं समाधान मी विचाराने जपलं, सांभाळलं, टिकवलं, या नाव साधक. आता मी जर साधक असेल तर माझं समाधान, माझी प्रसन्नता मला विचाराने टिकवून ठेवता आली पाहिजे, जपून ठेवता आली पाहिजे. जो समाधान राखण्यासाठी स्वमनाचा विचारपूर्वक वापर करतो आणि आपलं समाधान टिकवतो त्याला साधक असं म्हणतात. असं समाधान अंगी बांधण्यासाठीच अवगुणांचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग. अवगुणांचा त्याग केला आणि संत संघाचा काय केला? त्याने स्वीकार केला, त्याला साधक असं म्हणतात. तुकोबा सर्वप्रथम साधकांना सांगू इच्छितात. काय सांगू इच्छितात? की अवगुण त्यागून संत वचनांचा अंगीकार करा. आणि असा जो असतो साधक, तसा साधक जर मी झालो तर तुकोबा मलाही सांगतात की आपल्याच लक्षात येईल अध्यात्म ग्रंथाचं मनापासून अध्ययन करा. तुकोबा काय म्हणतात? असं जर माझ्या लक्षात आलं की माझी प्रसन्नता सांभाळण्यासाठी मी हे जपून ठेवतो आहे तर मी साधक आहे. मी माझी ऊर्ध्वगती तुटू देत नाही आहे तर मी साधक आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर मी हे सांभाळतो आहे तर मी साधक आहे. आणि अशा प्रकारचा साधक मला राहता आलं पाहिजे, होता आलं पाहिजे, टिकता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. असा जर साधक मी झालो तर तुकोबाई म्हणतात की तुमच्याच लक्षात येईल काय? साधक वाचक आणि पंडित. काय लक्षात येणार आहे साधकाच्या ते सांगतात. वाचकाच्या काय लक्षात येणार आहे? पंडिताच्या काय लक्षात येणार आहे? अध्यात्म ग्रंथाचं मनापासून जो अध्ययन करतो त्याला वाचक असं म्हणतात. अभ्यास करतो, वाचून काढतो, नीट त्याच्या नोट्स काढतो, तोही अधोगतीपासून जीवाला वाचवतो. डॉक्टर काकांचं वाक्य आहे, वाचाल तर वाचाल, असं डॉक्टर काका नेहमीच म्हणतात. वाचनाचं आणि त्याच्या अर्थाचं अवगाहन करणारा, आचरणाऱ्याला समजदार वाचकांना तुकोबा सांगतात आहे साधक वाचक पंडित. आणि पुढे म्हणतात श्रोते वक्ते ऐका मात. पंडित कोणाला म्हणतात? षटशास्त्राचं जे निष्णात असतात त्यांना पंडित म्हणतात. आता या ठिकाणी तुकोबा साधकांना सांगतात आहे, वाचकांना सांगतात आहे आणि पंडिताला सुद्धा सांगतात आहे. काय सांगतात आहे? श्रोते वक्ते ऐका मात. अजून कोणाकोणाला सांगून राहिले? श्रोत्यांनाही सांगून राहिले आणि माझ्यासारख्या प्रवचन करणाऱ्या वक्त्यालाही सांगून राहिले, तुमच्यासारख्या ऐकणाऱ्या श्रोत्यालाही सांगून राहिले. परमार्थाचे श्रवण करणारे श्रोते हो आणि मनापासून केलेल्या श्रवणाचा पुन्हा पुन्हा विचार करणारे श्रोते हो. तद्वत मदन मनन आणि निधिध्यासन उतरवून घे, जीवनात अनुभव उतरवून घे, प्रसन्नता जपून घे. घेतलेलं जे अनुभवाचं कथन आहे ते तुम्ही वक्ते लोकांना करा आणि शब्दाच्या सामर्थ्यातून श्रोत्यांच्या मनामध्ये अनुभव उतरवा की जेणेकरून श्रोते हे पुढे वक्ते होतील आणि तेही इतरांच्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता उतरवतील. पहिल्यांदा माझ्या अंतःकरणात मला प्रसन्नता उतरवली पाहिजे आणि मग वक्ता होऊन ती प्रसन्नता श्रोत्यांच्या मनामध्ये उतरवून घेतली पाहिजे. एवढं जर आम्हाला बरोबर जमलं तर मग तुकोबा सांगतात शेवटच्या चरणात
आपण माझं तुम्ही ऐकून घ्याल का हो? नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे, मनाशिवाय दुसरं कुठलंही दैवत नाही. श्रोते वक्ते ऐका मात, काय म्हणतात आहे? श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. आपण आपल्या मनाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा, कारण सर्वांमध्ये दैवत म्हणून अन्य काही जर असेल तर ते तुमचे मन आहे. मनाशिवाय दुसरं कुठलं काहीही नाही. आणि म्हणून मन करा रे प्रसन्न, दुसरं कुठलंच दैवत नाही, मन तेवढं एकच दैवत आहे. हे आपण सगळेजण समजून घ्या. केवळ मनच दैवत आहे हे जाणलं तर मग त्या मनाला मी प्रसन्न करून घेतो. असं जर मी नीट आणि प्रयत्नपूर्वक केलं तर कोणतेही म्हणजे प्रत्येक कार्य परिपूर्णत्वाला जाईल, सिद्धीला जाईल. मग उणीव नावाची गोष्ट राहणार नाही, धुंडाळून पाहिलं तरी राहणार नाही. अशी मनाची प्रसन्नता हीच सर्व सिद्धी आहे. अशी जी सिद्धी आहे ती जर प्राप्त झाली तर न्यूनता उरण्याचा प्रश्न उद्भवत नाही, न्यूनता राहणार नाही. सर्वत्र अखंड समाधानाचं साम्राज्य राहील. आणि असं साम्राज्य पसरवलं पाहिजे, हीच खरी कार्यसिद्धी आहे. आणि म्हणून मनाच्या प्रसन्नतेला तुकोबांनी सर्व सिद्धी असं म्हटलं. शंकराचार्य म्हणतात, यस्य चित्तम निर्विषयम हृदयम यस्य शीतलम तस्य मित्रम जगत सर्वम तस्य मुक्ती करे स्थिता. आणि भगवान गोपालकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशी बुद्धी पर्यवतिष्ठते. या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण तुकोबा करतात. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीतर्फे आदरणीय सविताताई खरवडे आणि सर्व साधक वृंदांनी घेतलेल्या परिश्रमाचं मी मनःपूर्वक कौतुक करतो. आणि आपल्या सगळ्यांचे मला वक्तृत्वाची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. त्यामुळे माझा अभ्यास झाला. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. राम कृष्ण हरी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ब्रह्मपुरीच्या चातुर्मास उत्सव समितीच्या तर्फे मी सर्वप्रथम माननीय डॉक्टर सुनील नारायणराव लुले यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने ज्या कोणाचा हातभार लागलेला आहे त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.